नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या, जिल्हा अधिकाऱ्यांना साकडे। अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सरसकट उन्हाळी सुट्टी देण्याचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्याकडे देण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। एकूणच ही वर्तमानपत्रामध्ये आलेली ही अपडेट आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या, जिल्हा अधिकाऱ्यांना साकडे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने निवेदन। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। राज्यात वाढत्या उन्हाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या भीषण परिस्थितीचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट एक महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने अध्यक्षा जयश्री वाबळे जावरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। पाहू शकता, एका महिन्याची सुट्टी मंजूर करावी। सध्या 42°C 47°C तापमानाचा पारा या ठिकाणी चढत असताना दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अर्थातच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस व तसेच जी बालचिमुकले आहेत त्या बालचिमुकल्यांना या ठिकाणी सुट्टी देण्याचं जो निवेदन आहे तो या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेला आहे। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 42°C पुढे म्हणजे 42 म्हणजे प्लस या सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागला आहे। अशा कडक उन्हामध्ये अंगणवाडीत येणाऱ्या लहान बालकांसह गरोदर आणि स्तनदा माता यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सद्यस्थितीत अंगणवाडी सेविका 15 दिवस आणि मदतनीस 15 दिवस अशा आळीपाळीने उन्हाळी सुट्ट्यांचा या ठिकाणी लाभ घेतात। मात्र या काळातही अंगणवाडी सुरूच ठेवावी लागते, कारण ग्रामीण भागामध्ये अनेक अंगणवाड्या दुर्गम भागात असल्याने तेथे बालके व तसेच या ठिकाणी दुर्गम भागात असल्याने तेथे बालके किंवा मदतनीस बालके येत नसतानाही केवळ अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना पूर्ण वेळ अंगणवाडीत उपस्थित राहण्याची सक्ती करणे हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका अंगणवाडी शिक्षिकेचा उन्हाच्या तीव्रतेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याच घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असा झाला आहे। पहा पुढे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शासनाला पूर्ण सहकार्य दर्शवत पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे पूर्ण करून देण्याची तसेच बालकांचा आहार घरपोच देण्याची तयारी दर्शवली आहे। कोरोना काळाप्रमाणेच हा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी देखील विनंती त्यांनी केली आहे। निवेदन देताना अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस एकजूट सेवा संघाच्या अध्यक्षा जयश्री वाबळे जावरे, उपाध्यक्ष छाया सारबंदे, सचिव संगीता गागरे उंडे आणि नगर अध्यक्ष प्रभावती सत्रे आणि जयश्री टेमकर आदी महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। तसेच समन्वय समितीचे पदाधिकारी रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे आणि संजय मापले यांचेही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। पाहू शकता, या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत अर्थातच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या, जिल्हाधिकाऱ्याकडे या ठिकाणी निवेदन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी एकूणच हा जो निवेदन आहे या एकजूट सेवा संघाच्या वतीने या अगोदर देखील या ठिकाणी मंत्रालयामध्ये देण्यात आलेला आहे। तर 10 तारखेच्या आत तुम्ही पोषण ट्रॅकरवरील 100% पूर्ण करा व तुम्हाला आम्ही पुढील 1 महिनाभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करू, असं देखील आश्वासन या ठिकाणी मंत्रालयामध्ये देण्यात आलेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील या ठिकाणी निवेदन दिले गेलेलं आहे।
यावर लवकरच या ठिकाणी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। बघा, जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, जेणेकरून अहिल्यानगर जिल्ह्यापुरता जरी मर्यादित असला तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे। जर अहिल्यानगरला सुट्टी पडल्या तर संपूर्ण बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली नक्कीच या ठिकाणी आपल्या एकजूट सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।